पुढे आहे प्रॅक्टिस 2.3. प्रॅक्टिस 2.3 आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे पहिले 6 गणित आहे, 6 एक्झाम्पल्स आहेत, आपण सोडवलेले. x² अधिक x वजा 20 इज इक्वल टू वजा 20 इज इक्वल टू 0. मग हे आपण सॉल्व्ह करायला घेणार आहे. याच्यामध्ये काय घेणार आपण? x² अधिक x अधिक k इज इक्वल टू x अधिक a ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा याचा स्क्वेअर आहे. इथे x असेल तर x, y असेल तर y, जे अक्षर असेल त्याला आपण पुट करू शकतो. याची मांडणी काय ना, x² अधिक x अधिक k बरोबर x² अधिक 2ax अधिक a चा वर्ग. दोन्ही इक्वेशन सेम आहे, म्हणजे 2a इज इक्वल टू 1 k इज इक्वल टू a चा स्क्वेअर. 2a ला दोन्ही इकडे आलो ना, a बरोबर 1 चे 2, k बरोबर a चा स्क्वेअर, a चे 2 चा वर्ग 1 चे. ओके, आपल्याला k ची व्हॅल्यू मिळाली, तीच महत्त्वाची आहे याच्या इक्वेशन मध्ये, या मेथड मध्ये. आपण देणार हे पहिले इक्वेशन आयडीसी मध्ये देणार x² अधिक x अधिक k अधिक 1 चे 4. ओके, हे आपलं पहिले इक्वेशन. पहिलं हे वर्ग राशी आहे, पहिले इक्वेशन आपलं रेडी झालेलं आहे. ठीक आहे, मग त्यानंतर आपण पुढे बघू. हे तर प्लस 1 चे 4 म्हणजे आपण मायनस 1 चे 4. ओके, याला कट झालं, व्हॅल्यू 0 केलं. पुढे -20 दिलेलं, म्हणजे हे झालं आपलं जे जुनं जे पहिला दिलेलं आहे ते इक्वेशन लिहिलेलं. ही वर्ग राशी आहे. ही कशाची वर्ग राशी आहे? x अधिक 1 चे 4 कशाचा वर्ग? 1 चे 2 चा वर्ग. याचं वर्गमूळ काढायचं. ओके, हे झालं आपलं याची राशी. आणि हे सॉल्व्ह करायचं. वजा 1 चे 4 हे काय करू आपण? वजा 1 चे 4 वजा 20 तिकडे आहे, तिकडे गेल्यानंतर अधिक होणार. 1 चे 4 अधिक 20. याची बेरीज होत नाही, कारण काय हे फ्रॅक्शन्स आहेत, हे अपूर्णांक आहे, यांचा छेद समान होतो. छेद काय 4 आहे, याचा 1 आहे, याचा छेद समांतर आहे. छेद समांतर होणार आहे 4. एक छेदाची किती? 1 पट. एक छेदाची 4 पट. छेदाला जेवढे गुण लावलं तेवढं अंश. 4 1 4 असतात, 1 चोक 4 असतात. छेदाला जेवढे गुणलं तेवढं अंश. छेदाला 1 गुणलं, अंशाला 1 गुणलं. 1 1 20 चोक 80. किती आलं? 81 छेद 4. ओके, हेच व्हॅल्यू केली याची. x अधिक 1 छेद 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 81 छेद 4. ओके, आपण काय म्हणतो? दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढणार. आपल्याला काय भेटेल? x अधिक 1 छेद 2 इज इक्वल टू प्लस मायनस. याचं वर्गमूळ काय आहे? 81 चा 9 चा वर्ग 81 आणि 2 चा वर्ग 4. हे आपल्याला आहे. इथं अधिक 1 छेद 2 इकडे आल्यानंतर वजा 1 छेद 2 म्हणजेच काय होणार? दॅट इज x इज इक्वल टू मायनस 1 छेद 2 प्लस मायनस 9 छेद 2. ओके, यांचा छेद समान म्हणजेच काय असणार आहे? छेद समान जर आपण लिहिला तर काय भेटणार आपल्याला? येतं -1 प्लस मायनस 9. ओके, इथं लिहिणार आपण x इज इक्वल टू -1 प्लस 9 छेद 2 कॉमा x इज इक्वल टू -1 मायनस 9 छेद 2. याची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? 9तून 1 गेला 8. x इज इक्वल टू 8 छेद 2 बेकबे बे चोक 8. याचं काय वजा 1 वजा 2 याची काय होणार आहे? ऍडिशन वजा 10 छेद 2 म्हणजे काय होणार? 5 आणि मायनस आहे, मायनस आहे. इथे आपल्याला काय भेटेल? व्हॅल्यू काय भेटेल? 4 आणि वजा 5. इथे आपण लिहिणार हिअर वी गेट काय लिहिणार? हिअर वी गेट द रूट व्हॅल्यूज ऑफ हिअर वी गेट द रूट व्हॅल्यूज ऑफ द अबव इक्वेशन ॲज 4 मायनस 5. ओके, अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे. पहिले एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल कसं दिलेलं आहे? दुसरं एक्झाम्पल काय? x² अधिक 2x वजा 5. ठीक आहे, लाईक करायचं
आपला जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेनली लाईक करा. मला दिसलं पाहिजे की बाबा किती विद्यार्थी बघतोय, किती विद्यार्थ्यांनी बघितलं ते मला दिसलं पाहिजे. एक्स स्क्वेअर अधिक 2x अधिक k इज इक्वल टू, इथे x आहे म्हणजे पण आपण म्हणणार x अधिक k ब्रॅकेटचा स्क्वेअर. याची व्हॅल्यू कसं म्हणणार x स्क्वेअर अधिक 2x अधिक k इज इक्वल टू x स्क्वेअर अधिक 2ax अधिक k स्क्वेअर. ओके, हे दोघांचं आपण लिहिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण काय म्हणणार, हे दोन्ही इक्वेशन सेम आहे म्हटल्यानंतर याची व्हॅल्यू सेम असणार आहे आणि ह्याची व्हॅल्यू सेम असणार आहे. ठीक आहे, इथे काय आहे ना 2a बरोबर 2 k बरोबर याचा वर्ग अशी मांडणी असते. a बरोबर काय होतं 2 k ला गुणिले इकडे आलं काय होतं भागिले 2 भागिले 2 म्हणजे काय होतं k, याची व्हॅल्यू काय आली k. तेच इथं पुट केली k ची व्हॅल्यू काय आली याचा वर्ग 2 ची व्हॅल्यू काय आली 1 काय आली 1. पण तेच आपण हे इक्वेशन पहिल्यांदा लिहून काय बदल आपल्याला बघा x स्क्वेअर अधिक 2x अधिक k अधिक काय आहे 1. ओके, हे झालं आपलं हे आहे वर्ग राशी. काय आहे वर्ग राशी. कशाचा वर्ग आहे का आपण जर बघितलं तर x अधिक 1 याचा तो वर्ग आहे. आपण फॉर्म्युला बघितले a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा x स्क्वेअर अधिक या दोघांचा गुणाकार x गुणिले x 2x x स्क्वेअर अधिक 2x अधिक याचा वर्ग म्हणजे ही आपली वर्ग राशी आहे. म्हणजे आपण हे लिहिलेले पण आपल्याला फंडामेंटल इक्वेशन म्हणजे आपलं जे मेन इक्वेशन आहे त्यापेक्षा वेगळं काही नको. प्लस 1 चा -1 करणार म्हणजे याला इक्वल 0 राहील. काय होईल x स्क्वेअर अधिक 2x तिकडे काय केलं आपल्याला -5 इज इक्वल टू 0 म्हणजे आपली व्हॅल्यू आहे तेवढीच राहिलेली. मी तर -1 -5 तिकडे काय +1 +5 +1 +5 5 आणि 1 6 x अधिक 1 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर 6. आपण काय करणार आता दोन्ही साईडचं काय करणार स्क्वेअर रूट काढणार. वेळ आपण लिहिणार इथे हे लिहिलं तरी छान वाटेल बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट काय भेटतं x अधिक 1 बरोबर प्लस मायनस √6 प्लस मायनस √6. ओके, इथे प्लस इकडे गेल्यानंतर मायनस x -1 प्लस मायनस √6 म्हणजे याची व्हॅल्यू काय असते x इज इक्वल टू काय लिहिणार आपण प्लस मायनस एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस किंवा x इज इक्वल टू -1 प्लस √6 इथे लिहिणार आपण -√6. अशा प्रकारे आपण दुसरे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. इथं फायनली आपण लिहिल्यानंतर here we get the root values of our equation. जे इक्वेशन दिलेलं आहे ते लिहिलं the root values of our equation as काय लिहिणार आपण 1 -1 plus √6 comma -1 √6 अशा प्रकारे येणार आहे. हे आपलं फायनल आन्सर. दोन एक्झाम्पल सॉल्व केले. आता आपण तिसरे एक्झाम्पल हे पण एक्झाम्पल सर्वात पहिल्यांदा काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण सोडून घेणार. स्टँडर्ड फॉर्म कसं लिहिणार आपण m² - 5m -3 चे आलं अधिक 3 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं स्टँडर्ड फॉर्म. याची मांडणी काय करणार पहिले जे दोन पद आहे त्याला आपण काय करणार स्क्वेअर बनवणार म्हणजे वर्ग राशीमध्ये आपण त्याला कन्वर्ट करणार. मग आपण m² - 5m अधिक k इज इक्वल टू आता मग अशा आपण a साठी k ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो पण इथे m होईल आपण लिहिणार m अधिक k ब्रॅकेट स्क्वेअर हे सोडून m² - 5m अधिक k बरोबर ह्याचा एक्सपान्शन काय आहे m² अधिक 2am अधिक k² असं त्याचं रूपांतर होतं. मग याच्यामध्ये एक इक्वेशन म्हटलं तर काय असणार आहे -5
आणि 2 एक वरून आपण 2 बरोबर वजा 5 आणि k a चा स्क्वेअर a चा वर्ग इथं 2 हे लागू दिले तिकडे नंतर बाजू a बरोबर वजा 5 2 गुणिले गेला भागिले a ची व्हॅल्यू काय आहे -5 k ची व्हॅल्यू काय आहे त्याचा स्क्वेअर k ची व्हॅल्यू 5 चा वर्ग 25 आणि 2 चा वर्ग 4 हे आपल्याला व्हॅल्यू हवी होती. ठीक आहे हे सगळं आपण या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे. इथे आपण काय लिहिणार इथे लिहिणार आपण हे वाले इक्वेशन पहिलं m स्क्वेअर वजा 5m तिथं अधिक अधिक 25/4 बरोबर हे आपली वर्ग राशी पूर्ण झाली. म्हणजे पुढे अधिक 25/4 आहे तिथे पुढे काय लिहिणार वजा 25/4 इज इक्वल टू 0 चालेल का नाही ते आपलं अधिक 3 शिल्लक आहे अधिक 3 इज इक्वल टू 0. आता आपण ते इक्वेशन व्यवस्थित लिहिलेलं आहे. याच्यामध्ये त्याला एका टर्ममध्ये आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे. वर्ग राशी आहे वर्ग राशी कशी लिहिणार आपण तर मायनस आहे म्हणून हे चिन्ह महत्वाचं येतं तर मायनस आहे मध्ये पण मायनस आहे. दुसऱ्या राशीचा वर्गमूळ 5 चा वर्ग 25 2 चा वर्ग 4 m वजा 5/2 चा स्क्वेअर तिथं वजा 25/4 तिकडे गेल्यानंतर अधिक 25/4 ते अधिक 3 इकडे नंतर वजा 3 अशी मांडणी होणार. हे सोडवायचं त्यांचा छेद समान नाही छेद वेगवेगळा छेद समान केला आपल्याला काय भेटत 4 ची 1 पट 1 ची 4 पट छेदाला जेवढं बोललं तेवढंच अंशाने घ्यायचं 25 1 25 वजा 3 चोक 12 25 मधून 12 गेले 25 मधून 12 गेले किती राहतील 13/4 हे आपलं मांडणी शेवटची शिल्लक राहील. मी काय केलं आपण m वजा 5/2 बरोबर 13/4 हे आपलं शिल्लक आहे. आपण काय म्हणणार बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट ते डायरेक्टली चालेल पण आपण लिहू बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ वी गेट काय भेटेल आपल्याला असं m वजा 5/2 बरोबर याचा प्लस मायनस मध्ये रूट 13 तर 13चं काय मूळ संख्या प्राईम नंबर आहे त्याचा रूट निघतच नाही हे काय ना 2 चा वर्गच्या हो एवढे शिल्लक काय वजा 5/2 किंवा गेलं तर अधिक 5/2 m इज इक्वल टू आणि दोघांचा छेद समान आहे डायरेक्ट बेरीज बाकी करू शकतो म्हणजे आपण नाही 5 प्लस मायनस रूट 13/2 एक रूट काय आले 5 अधिक रूट 13 दुसऱ्या आले 5 रूट 13 ओके खाली दिलेला आपण here we get the values of here we get the root values of number equation as 5 अधिक रूट 13/2 कॉमा 5 वजा रूट 13/2 अशा प्रकारे आलेलं आहे. बस एवढंच आहे. पुढचं इक्वेशन पुढचं एक्झाम चौथं पुढचं एक्झाम दिलेलं आहे आपल्याला 9y² वजा 12y अधिक 2 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये काय आपला पहिला रूल काय की y² जे इतर जे अंक आहे a जो आहे तो काय पाहिजे आपल्याला नेहमी 1 पाहिजे 9 चालत नाही. आपण काय करणार इथे लिहिणार डिवाइड आपण y डिवाइड केलं आता आपण मल्टिप्लाय काय मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय काय लिहिणार 1 बाकीने 9 करायचं आपण काय लिहिणार 1/9 इथे लिहिणार मी गेट काय भेटते आपल्याला y² वजा 12y/9 अधिक 2
छेद इज इक्वल टू 0. इथं संक्षिप्त रूप लिहू शकतो आपण. काय होणार आहे 3 चौक 12 3 3 9. म्हणजे फायनल काय होतं आपलं y² वजा 4 छेद 3y अधिक 2 छेद 9 इक्वल टू 0. आता आपण या पदाला पहिले जे दोन पद आहेत त्यांना आपण काय करणार आहे वर्ग राशी बनवणार. स्क्वेअर बनवणार. इथे कसं बनवतो आपण y² वजा 4 छेद 3y अधिक k इज इक्वल टू y मध्ये आपल्याला y अधिक a ब्रॅकेट स्क्वेअर. दोघांचा स्क्वेअर करायचा y² वजा 4 छेद 3y अधिक k इज इक्वल टू y² अधिक 2ay अधिक x. ओके, व्हायचं कंपॅरिझन करायचं. हे आणि हे सेम येणार आहे आणि हे आणि हे सेम येणार आहे. इथे लिहून 2a इज इक्वल टू वजा 4 छेद 3 आणि k इज इक्वल टू a स्क्वेअर. मग आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची. 2 हे लागून घेतलेले हे बरोबर काय येणार आहे भागात जर केलं तर 2 2 4 वजा 2 छेद 3. k ची व्हॅल्यू काय येणार आहे त्याचा स्क्वेअर 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9. आपली k ची व्हॅल्यू आली 4 छेद 9. हीच व्हॅल्यू आपण काय करणार पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करणार. पहिली इक्वेशन काय आहे आपल्याकडे आपण कुठल्या घेणार इक्वेशन हे वाय लिहिणार y² वजा 4 छेद 3y अधिक k काय अधिक 4 छेद 9 काय आले 4 छेद 9. म्हणजे ती आपल्या वर्ग राशी कशाचा वर्ग आहे y - 2 छेद 3 चा वर्ग. ओके, मग हे इथे घेणार -4 छेद 9 पण ही राशी कट झाली पाहिजे. आणि इक्वेशन मध्ये आपल्याला काय दिलंय इक्वेशन वरचं नाही घ्यायचं आपण घेणार आहे हे बघा. कारण की आपण तिथं डिवाइड बाय 9 पहिलं घ्यायचं नाही तर चुकून तिथं पुढे अधिक 2 घ्यायचं चांगला नाही चुकून नाही. इथं काय पुढं अधिक 2 छेद 9 दिलेलं आपण अधिक 2 छेद 9 इज इक्वल टू जरी व्हॅल्यू 0 झाली तर आपण आहे तसं इक्वेशन घेतलेलं आहे. इथं वजा 4 छेद 9 तिकडे गेल्यानंतर अधिक 4 छेद 9 आणि अधिक 2 छेद 9 इथं वजा 2 छेद 9. दोघांचा छेद समान आहे म्हटल्यानंतर काय होणार डायरेक्ट वजाबाकी 4 आपण करून गेले 2 छेद 9 शिल्लक राहील. y वजा y मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. इथे लिहिलं बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड बाय टेकिंग square roots of both sides. We get ठीक आहे. आपल्याला काय भेटतं इथे याच्यामध्ये आपल्याला काय भेटतं दोघांचं स्क्वेअर रूट काढलं आपल्याला काय भेटणार y - 2 छेद 3. इकडे काय भेटणार आहे प्लस मायनस 2 छेद 9. तर 2 छेद 9 नाही सॉरी इथे काय आहे 2 छेद 3 चा वर्ग 9. ओके, आपलं असं वर्गमूळ येणार. वजा 2 छेद 3 इकडे आल्यानंतर काय होणार अधिक 2 छेद 3. इथे भेटणार आपल्याला y इज इक्वल टू 2 छेद 3 प्लस मायनस रूट. ओके का हे असं एकत्र काय झालं तर याचं पण छेद 3 याचं पण छेद 3 यांची आपण डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकतो. एकत्रपणे त्यांची बेरीज वजाबाकी करू शकतो. फॅक्टर्स जे असतात फॅक्टर जर तुम्ही अवधूत असेल लहानपणी आठवत असेल तर त्यामुळे माहिती आहे आपल्याला फॅक्टर्स असेल त्यांची बेरीज वजाबाकी डायरेक्ट करता येईल त्यांचा छेद समान असावा लागतो. एक आपल्याला व्हॅल्यू काय भेटते आपल्याला 2 प्लस रूट 2 छेद 3 आणि 2 मायनस रूट 2 छेद 3 अशा आपल्याला 2 व्हॅल्यूज भेटतात. ओके, अशा प्रकारे आपण 4थं इक्वेशन सोडवलेलं आहे. आता आपण बघणार आहे 5वं इक्वेशन. ओके, आपले दोनच एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, 5वं आणि 6वं. पुढं 2y² अधिक 9y अधिक 10. जसं मग सांगितलं ना पहिला नियम इथं आपल्याला
इक्वेशन जे वाय स्क्वेअर आहे त्याचे इंडेक्स 2 आहे म्हणजे त्याचा आपल्याला जो अंक आहे तो नेहमी 1 लागतो, 2 चालत नाही. मग आपण काय करणार, डिवाइड बोथ साइड बाय पहले ना 2 we get काय भेटतं आपल्याला y स्क्वेअर अधिक 9/2 इथं बाकीला तो म्हणजे अधिक 2/9. ओके. आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पहिले जे 2 पद आहेत त्यांना आपण काय करणार, संपूर्ण वर्ग राशी बनवणार. आपण लिहूया y स्क्वेअर अधिक 9/2y बरोबर अधिक k इज इक्वल टू y प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. y वापरल्याने इथून आपण y वापरतो प्रत्येक ठिकाणी. बघा इथं y आहे म्हणून इथं आपण y वापरतो, याच्या आधी इथं m आहे इथं आपण m वापरतो. तशा प्रकारे जसं हे इक्वेशन आहे त्यानुसार आपल्याला वापरावं लागेल. इथं कंपॅरिझन करायची याची. चला आपण एक्सपान्शन करू y स्क्वेअर अधिक 9/2y k is equal to y square अधिक 2ay अधिक a square. ओके. तर 9/2 आणि 2 सेम येणार, इथं आपण येणार 2a इक्वल टू 9/2 इथं k is equal to a square. ओके. 2a लागून येईल a बरोबर 9/4. k ची व्हॅल्यू काय येणार आहे, k ची व्हॅल्यू काय येणार आहे, इकडे आहे तिकडे गेला याचा स्क्वेअर 9/81 4चा वर्ग 16 एवढे तुम्हाला व्हॅल्यू काढता आल्या पाहिजे. के ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला म्हणजे आपल्याला कसं निर्माण झालेलं आहे. आता नंतर मांडणी एकदा जर केली म्हणजे आपलं बरोबर येईल. मग आपण इक्वेशन घेणार आहे केवळ काय घेणार आपण y स्क्वेअर अधिक 9/2y अधिक k काय आला आपला k/16. याचं काय येतं आपलं लाईन वर्ग राशी याचं वर्गमूळ काय आलं y अधिक 9चा वर्ग 81 4चा वर्ग 16 त्याचा तो स्क्वेअर आहे. इथं अधिक 81/16 तसं नाही चालत, मग आपण लिहिणार वजा 81/16 याला इक्वल टू इथं काय होईल आपलं पूर्णपणे राशी कंप्लीट होईल एलआयची होईल आणि इथं काय लिहिलं आपण अधिक 5 केलं. आपण म्हणण्यामध्ये आपलं जे पहिलं इक्वेशन होतं ते आहे तसंच आहे. अधिक 81/16 तिकडे गेला काय होते वजा 81/16 इथं आलेला अधिक 81/16 अधिक 5 गेल्यानंतर वजा त्यांचा छेद समान करावा लागेल. तर छेदाची किती छेद समान केल्यानंतर काय याचा छेद 16 याची 16ची किती 1 ची 16 छेदाला जेवढं लिहिलं तेवढंच अंशाला लिहिणार 81 वजा मधून चिन्ह वजा आहे कसं 16 पंचे 80 81 मधून 80 गेले किती राहिले 1/16 y अधिक 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर 1/16 अशा प्रकारे येणार आहे. वेगळं घेणार आपण बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. जर आपण दोन्ही साइडचा जो स्क्वेअर रूट काढला आपल्याला काय भेटणार आहे, तर आपण येणार y अधिक 9/4 बरोबर 1 चा वर्गमूळ 1 16चा वर्गमूळ 4 निघाला प्लस मायनस अधिक 9/4 तिकडे गेल्यानंतर वजा 9/4 दॅट इज दोघांचा छेद समान डायरेक्टली लिहू शकतो आपण वजा 9 अधिक वजा 1 छेद सगळ्यांचा 4. याच्यामध्ये काय होणार एक व्हॅल्यू काय होणार एक प्लस होणार एक मायनस होणार. वजा 9 मध्ये चिन्ह वेगवेगळे आहे गणित काय होणार वजा मध्ये 9 मध्ये गेला 8/4 चिन्ह मायनस 4 दुनिया इथं व्हॅल्यू काय आली आपली -2 व्हॅल्यू आली
मायनस 2. -9 -9 म्हणजे काय होणार आहे? वजा 9 वजा 1 काय होणार आहे? वजा 10 -10/4. म्हणजे संक्षिप्त रूप करायचं 2 दुनी 4 2 पंचे -5/2 काय येणार आहे? -5/2. हे आपण लिहिणार हिअर काय लिहिणार हिअर we get the root values of the other equation as integral. काय भेटलं आपल्याला व्हॅल्यूज? -2 and -5/2. आलं का लक्षात? ठीक. पुढं हे पाचवं इक्वेशन आपण पाचवं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलंय. आता आपण बघणार आहे एक्झाम्पल 6 शेवटचं एक्झाम्पल आहे. तुम्ही या चॅनलला नवीन असतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. महत्वाचं लाईक करा त्यामुळे मला कळतं की किती विद्यार्थी आपण मन लावून बघताय. त्यामुळे विसरायचं नाही, डायरेक्ट लाईक लावायचं. ओके. पुढं इकडे जे आधी काय पहिल्यांदा आपण काय करणार स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेऊन त्यावेळेला आपल्याला 5x² - 4x - 7 पहिला नियम जो ए आहे नेहमी काय पाहिजे आपल्याला 1 पाहिजे. तिथे आपण लिहिणार डिवाइड both sides by 5. we get काय मिळणार आपल्याला x² - 4/5x वजा 7/5 0. हे अशा प्रकारे आपण लिहिणार. पहिलं हे आपण काय करणार आहे वर्ग राशीमध्ये रूपांतर करणार. याचं कन्व्हर्शन करणार आहे x² - 4/5x. ओके. पुढे काय लिहिणार आपण अधिक k = इथे एक अक्षर काय वापरलं x अधिक a ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपण रूपांतर करणार x² - 4/5 x अधिक k बरोबर x² अधिक 2x अधिक a². ओके. याच्यामध्ये काय होणार आहे याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम असणार आहे. याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम असणार आहे. म्हणजे 2a - 4/5 k a². ओके. याच्यामध्ये 2 a बरोबर a बरोबर -4/5 2 बेल याच्या ए काय भेटणार आपल्याला -2/5. हीच व्हॅल्यू कडे पुट करायची. के मध्ये काय भेटणार आहे a चा स्क्वेअर मग 2 चा वर्ग 4 5 चा वर्ग 25 4/25. a ची व्हॅल्यू काय आहे आपली 4/25. ओके. म्हणजे आपण याच्यामध्ये लक्षात की हे जे इक्वेशन आहे आपलं पहिलं हे आपण इथं या सगळ्या व्हॅल्यू तिथे पुट करा. पहिले इक्वेशन लिहून घेऊ आपण x² - 4/5x अधिक k ची व्हॅल्यू काय आहे अधिक 4/25. ओके. वजा 4/25 घेणार आपण. मेन इक्वेशन मध्ये काय येतं -7 इथे -7/5 तसंच होणार =0. हे आपलं झालं फंडामेंटल. आपलं जे महत्वाचं जे आपलं स्टार्टिंगचं इक्वेशन आहे हे काय केलं हे आहे वर्ग राशी. कशाचा वर्ग आहे पहिल्याचा आणि शेवटचं काय करायचं वर्गमूळ काढायचं. आपल्याला काय करायचं x मधलं चिन्ह वजा 2 चा वर्ग 4 आणि 5 चा वर्ग 25. इथं हे दोन्ही मायनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस होणार 4/25 अधिक 7/5. दोघांचा छेद काय समांतर आला. छेद समांतर आला 25. 25 ची 1 पार्ट 5 ची 5. छेदाला जेवढं गुणलं तेवढं अंश बघायचं. 4 × 1 4 5 × 7 35. 35 आणि 4 39/25. ओके. मग आपलं इथे काय येते व्हॅल्यू x वजा 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर = 39/25. ओके. अशा प्रकारे आपल्याला आलेलं आहे. मग आपण काय करणार दोन्ही साईडचं काय करणार स्क्वेअर रूट काढायचं. म्हणजे लिहिणार बाय टेकिंग roots of
by taking square roots of both sides. We get इथं आपल्याला काय भेटेल? x वजा 2/5. इकडच्या वर्गमूळ काय नाही, पहिल्यांदा प्लस मायनस. एकोणच्या x वर्गमूळ काय का मायनस म्हणजे 39 आहे कसं, आणि छेदात 25 वर्गमूळ आहे तर 5 वर्ग 25. वजा 2/5 तिकडे गेल्यानंतर काय आपल्याला अधिक 2/5 म्हणजे x बरोबर, आणि दोघांचा छेद समान तो अधिक वजा √39/5. ओके, असं वेगळं आलेले आहे. याच्यामध्ये एक येणार आहे 2 अधिक √39/5 आणि दुसऱ्यांना 2 मायनस √39/5. होईल आपण येणार काय भेटेल आपल्याला? here we get the root values of here we get the root values of our equation है 2 plus √39/5 comma 2 minus √39/5. अशा प्रकारे येणार. अशा तुमच्या सगळे लक्षात आलेलं असेल. या टॉपिक मध्ये आपण 2 एक्सरसाइज कव्हर केलेले आहेत, 2.2 आणि 2.3. 2.2 मध्ये आपण सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड आणि 2.3 मध्ये बघितले सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीट स्क्वेअर मेथड. आपण याचा स्क्वेअर मेथड म्हणून आपण शिकलेलो आहे. आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.